हॅलो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे क्षितिज कोकरेज डेली व्लॉग्स. सो काल आपण कोकणामध्ये आलेलो आहोत चिपळूणला. सो चिपळूणचा फेमस धबधबा ज्याला सवतसडा असं म्हणतात, तो धबधब्याला आपण आलेलो आहोत. आणि माझ्या पुढे तुम्ही बघू शकता, हा आहे सवतसडा धबधबा. ग्रीनरी वगैरे सध्या पुण्यामध्ये सध्या कोकणामध्ये पाऊस जरा कमी आहे. म्हणजे गेल्या 5-6 दिवस झालं पाऊस नाही आहे. सो पाऊस कमी आहे आता इकडे, त्यामुळं पाणी कमी झालं धबधब्याचं. तरी बघू शकता तुम्ही धबधबा जो चिपळूणपासून एक 5-6 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे गोवा मुंबई गोवा हायवेवर आहे. सो कोणी चिपळूणचं वगैरे असेल तर त्यांना माहीत आहे हा धबधबा. आणि चिपळूणमध्ये हा एकच फेमस धबधबा आहे सवतसडा. याचा इतिहास पण आहे अजून काहीतरी. सवतीला सवतीनं ढकलून दिलं काहीतरी विषय आहे, मला काय माहीत नाही. ग्रीनरी बघू शकता, खूप मस्त ग्रीनरी आहे. थोडंसं वरती चालत जायला लागतं, एक 500 मीटर. सो वरती गेल्यानंतर धबधबा आहे सवतसडा. तुम्ही बघू शकता माझ्यासमोर खूप मस्त धबधबा आहे. मस्त असं ऊन पडलेलं आहे इकडे पण. आणि हे असं स्टेप्सने वरती जायला लागतं. बघू शकता इथे ग्रीनरी. तर काही तुम्ही बघू शकता, आपण आता पोहोचलेलो आहोत सवतसडा धबधब्यापाशी. खूप मस्त धबधबा आहे आणि असा खाली वाहत तिकडे मेन हायवे आहे. सो हा तर काही तुम्ही बघू शकता, हा सवतसडा धबधबा आहे. खूप म्हणजे खूप उंचून पडतो आणि एकदम भारी व्ह्यू येतो. वा, मस्त आहे. हे आहे कोकणातली ब्युटी. बघू शकता तुम्ही मागे. काही छान सवतसडा धबधबा खूप उंचावून पडतो. त्याच्या वा इकडे बघ कसं वाटतंय. तर गाईज आपला धबधबा फिरून झालेला आहे. आम्ही आता निघालेलो आहोत. थोडस भिजलो. भिगना तो म्हणता येईल थोडासा, इसलिए थोडासा भीग गए. खूप मज्जा केली. हा आहे धबधबा सवतसडा धबधबा चिपळूण. आता निघूया आपण. थोडस भिजलो कारण धबधबा आहे आणि आपलं मन असं भिजावं, थोडंसं हे करावं असं होतच नाही.
भिजायलाच लागतं. ते आपल्याला आता काम असो किंवा मग काय असो, काम गेलं खड्ड्यात पण भिजायचं म्हणजे भिजायचं, एन्जॉय करायचं म्हणजे करायचं. सो हा ब्लॉग होता सवत्सडा धबधब्याचा. सो जाऊया आता, काम करूया आपलं आणि मग नंतर रूमवर जाऊन उद्या पुण्यासाठी निघायचं आहे. तर गाईज हा ब्लॉग इथेच आपण एंड करत आहोत. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.